माझी एक पापड बनवण्याची कंपनी होती. पाठीमागच्या काही दिवसांपासून एक सुंदर विधवा तरुणी माझ्या कंपनीत पापड बनवायला येत होती. ती दिसायला फार सुंदर होती. एकदा मी आजारी पडलो असल्यामुळे ती माझ्या घरी आली होती आणि काही दिवस माझी काळजी घेऊ लागली. एकदा आई हॉलमध्ये बसली होती आणि ती तरुणी मला चहा द्यायला आली होती. तेव्हा रूममध्ये कोणीच नव्हतं. फक्त ती आणि मी दोघंच होतो. मी अचानक तिचा हात हातात घेतला आणि पुढे काय झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. माझं नाव दीपक आहे. माझं वय 32 वर्ष आहे. मागच्या 5 वर्षापासून मी माझी स्वतःची पापड बनवण्याची कंपनी सुरू केली आहे. माझ्या कंपनीत खूप महिला आणि काही तरुण मुलं काम करतात. मी अजून अविवाहित आहे. एकदा मी कंपनीत फिरत होतो आणि सगळे कसे काम करत आहेत हे पाहत होतो. कंपनीला एक मोठं गेट आहे आणि त्या गेटवर वॉचमन उभा होता. तेव्हाच मी पाहिलं की गेटवर एक तरुणी उभी होती आणि ती वॉचमन तिला आत सोडत नव्हता. मी तिकडे गेलो आणि तिला विचारलं काय झालं. तेव्हा वॉचमन म्हणाला, ही महिला आत यायला म्हणते, पण परवानगीशिवाय आत सोडणं योग्य नाही, म्हणून मी तिला थांबवलं आहे. मी त्याला गप्प बसायला सांगितलं आणि म्हणालो, तिला आत पाठव. मग वॉचमॅन आमच्यासाठी 2 खुर्च्या आणल्या आणि तिला बसायला सांगितलं. ती तरुणी खूप सुंदर दिसत होती. तिचे टपोरी डोळे, लांब सडक काळेभोर केस, गोरा वर्ण आणि तिने नेसलेली गुलाबी रंगाची साडी तिला आणखीनच मोहक दिसवत होती. मी विचारलं, बोला, काय काम आहे तुमचं? तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, माझं नाव शालिनी आहे. मी विधवा आहे. इथं जवळ राहते. मला खूप कामाची गरज आहे. तिचा तो स्वर ऐकून माझं मन हेलावलं. खरं तर कंपनीत नवीन जागा नव्हती, पण तिची दुःख भरली अवस्था पाहून माझ्या मनाला असं झालं की हिला नोकरी द्यायला हवी. मी म्हणालो, आपल्या कंपनीत आता कामगारांची जागा नाही, कारण भरपूर कामगार झाले आहेत, पण तरी मी काहीतरी ॲडजस्ट करतो. तुम्ही उद्यापासून कामाला या. तुम्हाला 12,000 रुपये पगार मिळेल. माझं उत्तर ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक नाजूक हास्य उमटलं. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं आणि ती रडू लागली. मी शांतपणे म्हणालो, रडू नका, उद्यापासून कामाला या. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या रूमवर परतलो. जेवण करून मी अंथरुणावर पडलो होतो, पण मला झोप लागत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर सतत ती विधवा तरुणी शालिनी दिसत होती. तिचं ते सौंदर्य, तिचं निरागस रूप माझ्या मनाला वेड करत होतं. ती माझ्या आठवणीत इतकी खोलवर उतरली की मला रात्र कधी झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे कंपनीत गेलो. सगळे कामगार आले होते आणि शालिनीही आली होती. मग मी तिला सर्व काही काम कसं चालतं, कोणत्या प्रोसेस असतात, काय करावं लागतं हे नीट समजावून सांगितलं. मी सांगत असताना तिची नजर सतत माझ्यावर होती. मी कसं काम दाखवतोय, काय समजावतोय हेही ती बारकाईने बघत होती. मग मी तिला पापड पॅकिंगचं काम दिलं. काही वेळ ती काम कसं करते हे मी पाहत बसलो. ती कामात खूप चांगली होती. तिचा हात वेगाने चालायचा. बाकी बायांच्या तुलनेत तिचं काम जलद आणि नेटकं वाटायचं. ते पाहून मला खूप छान वाटलं. मग मी माझ्या कॅबिनमध्ये जाऊन बसलो आणि स्वतःच्या कामात गुंतलो. पाहता पाहता आठवडा उलटला. त्या काळात मी वारंवार तिच्याकडे लक्ष द्यायचो. कामाव्यतिरिक्त ती कधीच टाईमपास करत नसे. तिची एकाग्रता, तिचं कामावरचं लक्ष हे सगळं मला खूप आवडायचं. तिच्या नजरेत नेहमीच एक शांतपणा आणि मनातल्या संघर्षाची छटा दिसायची. ती कामात गुंतलेली असताना तिच्या डोळ्यातलं वेगळंच तेज मला मोहून टाकायचं. हळूहळू आता महिना उलटला होता आणि माझं मन नकळत तिच्याजवळ जाऊन थांबलं होतं. पगाराचा दिवस आला होता. मी नेहमीप्रमाणे सर्वांचा पगार कॅशमध्ये देत होतो. माझी पद्धत अशी होती की एक एक करून सर्व कामगारांना माझ्या केबिनमध्ये बोलवायचं आणि त्यांच्या हातात त्यांचा पगार द्यायचा. त्या दिवशीही मी असंच करत होतो. एक एक जण येत जात होते. मी त्यांना पगार देत होतो आणि ते बाहेर जात होते. शेवटी शेवटचा नंबर शालिनीचा आला. ती हळूवार पावलाने आत आली. मी तिला बसायला सांगितलं आणि ती माझ्या कॅबिनमध्ये माझ्यासमोर बसली. माझ्या मनात एक वेगळीच ओढ जाणवत होती. मी लगेच 2 कप कॉफी मागवली. काही वेळात एक कामगार कॉफी घेऊन आला. मी कप पुढे करत म्हणालो, शालिनी, कॉफी घ्या.
त्या कामगारांनीही आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, कारण आजवर मी फक्त कॅबिनमध्ये कोणालाही अशा पद्धतीने कॉफी किंवा चहा दिला नव्हता. शालिनीने सुरुवातीला नकार दिला, पण माझ्या आग्रहामुळे तिने कप उचलला आणि आमचं दोघांचं शांतपणे कॉफी पिणं सुरू झालं. त्या क्षणी माझ्या कॅबिनमध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं, जणू काही काळ थांबला होता. कॉफी संपल्यावर मी हळुवार आवाजात म्हणालो, "मी तुझं 1 महिन्यापासून काम पाहतो आहे. तुझ्या कामात खूप चांगली प्रगती आहे. तू खूप मेहनत घेतेस, खूप वेगाने काम करतेस, म्हणून मी खूप खुश आहे." माझं हे बोलणं ऐकता शालिनीच्या गालावर एक गोड खळी उमटली. त्या हास्यानं माझं मन मोहरलं. मग मी ड्रॉवर उघडला आणि तिचा पगार काढून तिच्या हातात ठेवला. मी तिला 13,000 रुपये दिले होते, म्हणजे 1,000 रुपये जास्त दिले होते. शालिनीने पैसे मोजले आणि लगेच 1,000 रुपये काढून म्हणाली, "साहेब, मला एक्स्ट्रा पैसे नको आहेत. मला फक्त माझ्या कामाचे जेवढे ठरलेले आहेत तेवढेच पैसे द्या." तिच्या प्रामाणिकपणानं मी थोडा वेळ निशब्द झालो. मी हसून म्हणालो, "अगं, असं वाईट वाटून घेऊ नकोस. मी तुझं काम दररोज पाहतो. तू इतरांपेक्षा खूप मेहनत करतेस, खूप जिद्दीनं काम करतेस, म्हणून मी तुला ते एक्स्ट्रा दिलेत." हे ऐकून ती लाजली आणि हलकसं हसली. मी ते 1,000 रुपये पुन्हा तिच्या हातात ठेवले आणि त्यावेळी पहिल्यांदाच माझा स्पर्श तिच्या हाताला झाला. त्या क्षणी माझ्या अंगात एक वेगळीच लहर पसरली, जणू माझं मन एका अनोख्या भावनेत हरवलं होतं. शालिनी शांतपणे पैसे घेतले आणि परत कामावर निघून गेली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या डोळ्यातली चमक पाहून माझ्या मनाला अपार समाधान मिळालं. ती खूप खुश होती आणि तिचा तो आनंद माझ्यासाठी काही खास होता. पाहता पाहता असे करत 6 महिने उलटले. शालिनी आता कंपनीत पूर्णपणे रुळली होती. पापड पॅकिंगशिवाय ती इतर कामातही मदत करू लागली होती. तिच्या मेहनतीमुळे मी दर महिन्याला तिचा पगार थोडा थोडा वाढवत होतो. हे बाकींच्या लोकांच्या लक्षात येऊ लागलं. काहींच्या डोळ्यात खटकू लागलं होतं, पण माझं मन मात्र शांत करत मी हे मुद्दाम करत नव्हतो. शालिनी खरंच जिद्दी आणि मेहनती होती. ती त्या सगळ्या वाढीला प्राप्त होती. एकदा मी अचानक 2 दिवस ऑफिसला गेलोच नाही, कारण मी आजारी पडलो होतो. प्रकृती थोडी बिघडली होती. शालिनीला ही बातमी तिच्या मैत्रिणीकडून समजली. बहुतेक ते ऐकून तिला वाईट वाटलं असावं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर ती थेट मला भेटायला आली. माझ्या दरवाजाजवळ ती उभी असल्याचं मी पाहिलं आणि क्षणभर आश्चर्यचकित झालो, कारण याआधी कधीच कुठलीही कामगार मला भेटायला घरी आला नव्हता. माझे सहकारी, मित्र किंवा नातेवाईक भेटायला यायचे, पण कामगारांपैकी कोणीच नाही. आणि आज शालिनी अक्षरशः दारात उभी होती. त्या क्षणी माझं मन अक्षरशः भरून आलं. त्याबद्दलच्या माझ्या मनातल्या भावना अधिकच खोल झाल्या. मी तिला घरात बोलावलं, बसायला सांगितलं. हातात सफरचंद होतं. ती म्हणाली, "साहेब, तुम्ही आजारी आहात म्हणून खास घेऊन आले आहे." तिच्या त्या साध्या मनापासून केलेल्या कृतीमुळे माझे डोळे पाणावले. माझी आई घरात होती. मी आईसोबत राहत होतो. आई वयस्कर झाली होती आणि सहज थकायची. तरी ती पाहुणा आल्यावर लगेच उठून चहा बनवायला किचनमध्ये गेली. हे पाहून शालिनीच्या लक्षात आलं. ती पटकन उठली आणि आईला म्हणाली, "आई, तुम्ही नका उठू, मी चहा करते." आईनं तिच्याकडं थोड्या कौतुकानं पाहिलं. खरं तर त्यावेळी मी खूप अशक्त होतो, पण शालिनीचं ते बोलणं, तिची ती काळजी मला आतून हलवून गेली. त्या क्षणी मला असं जाणवले की ही स्त्री फक्त कामातच नाही तर मनानेही किती मोठी आहे. डॉक्टरांनी मला चांगले 10-12 दिवस रेस्ट घ्यायला सांगितले होते, कारण माझी तब्येत खूपच खालावली होती. माझी आई वयस्कर असल्यामुळे थकली होती. तिने शालिनीला प्रेमाने म्हटलं, "बाळा, तुझ्याकडे काम होतं ते तू करशील? मला वाटतं तू काही दिवस आमच्या घरी राहशील का? मला स्वयंपाकात मदत करशील का? माझ्या मुलाची काळजी घ्यायला कोणी नाही. दुसरी कोणतीही व्यक्ती ठेवली असती, पण तुझ्या नजरेतला प्रामाणिकपणा मला खूप भावला आहे. तुझ्यावर मला पूर्ण विश्वास आहे." आईचं हे बोलणं ऐकून मी ऐकत होतो. मी आईला नको सांगत होतो, पण आईनं तिला आग्रह करून थांबवून घेतलं आणि मग शालिनी दुसऱ्या दिवसापासून आमच्या घरीच राहायला आली. ती आल्यानंतर घरात जणू एक नवीन प्रकाश आला होता. ती प्रत्येक काम अगदी हसतमुखाने करायची. आईला मदत करणं, चहा करणं, नाश्ता बनवणं, दुपारचं आणि रात्रीचं जेवण करणं,
कपडे धुणं आणि मला वेळेवर औषध व पाणी देणं. तिच्या त्या प्रत्येक काळजीत एक आपुलकी होती जी मनाला स्पर्शून जायची. मी खाटेवर पडून तिचं काम करताना पाहायचो आणि तिचं ते साधेपण, तिच्या मनापासून काम करणं माझ्या मनात अगदी आणखीन जागा निर्माण करत होतं. एकदा मी खाटेवर बसलो होतो, तेव्हा मी तिला हळुवारपणे विचारलं, "शालिनी, तू इतकी मेहनती आहेस, इतकी प्रामाणिक आहेस, पण मला तुझ्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. मला तुझ्या पूर्व आयुष्याबद्दल काही सांगशील का?" तेव्हा तिचे डोळे ओलावले आणि ती हळू आवाजात सांगू लागली, "माझं 4 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. घरी परिस्थिती खूपच गरिबीची होती, पण नवरा कमवून मला खाऊ घालत होता. आम्हा दोघांमध्ये खूप प्रेम होतं. आयुष्य खूप छान चाललं होतं. पण दुर्दैवाने माझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आणि मी एकटी पडले. काही दिवस मी घरीच राहिले, पण पैशाची चमचम भासायला लागली, म्हणून मी काम शोधायला लागले आणि शेवटी तुमच्या कंपनीत आले." तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून माझ्या मनात काळजी दाटून आली. तिची व्यथा ऐकून माझं मन व्यथित झालं. आता शालिनी आमच्या घरी येऊन आठवड्याभरापेक्षा जास्त दिवस झाले होते. तिच्या सहवासामुळे माझी तब्येत बरी व्हायला लागली होती. एके दिवशी मी खाटावर बसलो होतो आणि शालिनी माझ्याजवळ बसली होती. त्या क्षणी ती मला खूपच सुंदर वाटत होती. माझी आई हॉलमध्ये TV पाहत होती आणि शालिनी मला गरमागरम चहा घेऊन आली होती. मी चहा घेतला आणि पिऊन झाल्यावर मी तिला हळुवारपणे माझ्याजवळ बसायला सांगितलं. मी थोडा उठून बसलो आणि नकळत तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला. तिचे डोळे माझ्या डोळ्यात खेळले. त्या नजरेत एक निरागस भाव होता, पण त्याच वेळी एक लपलेलं दुःखही होतं. मी तिला म्हणालो, "शालिनी, तू खूप सुंदर आहेस. मला तू खूप आवडतेस. तू किती कष्टाळू आहेस, किती प्रामाणिक आहेस. माझ्या आईची तू खूप काळजी घेतलीस. माझीसुद्धा दिवस-रात्र काळजी घेतलीस. तुझ्या या प्रेमळ स्वभावामुळे माझं मन तुझ्याकडे वेडं झालं आहे. मला तुझ्यावर प्रेम जडलं आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझी पत्नी होशील का? माझ्या आईची सून होशील का?" माझं हे बोलणं ऐकताच शालिनीचे डोळे पाण्याने भरून आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "साहेब, तुमच्या आणि माझ्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही श्रीमंत, सुरक्षित आणि दिसायलाही सुंदर आहात. मी मात्र एक साधी विधवा आहे. तुमच्या आईला हे नाते मान्य होईल का?" तिचं ते बोलणं ऐकून मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, "शालिनी, तू काळजी करू नकोस. आई माझं सुख बघून नक्कीच नातं मान्य करेल. मला फक्त तू हवी आहेस आयुष्यभरासाठी." हे म्हणत मी तिला माझ्या मिठीत ओढलं. ती माझ्या मिठीत अलगद होती. तिच्या त्या नाजूक गुलाबी गालावर मी हळूवार चुंबन घेतलं. त्या क्षणी शालिनी शहारली, पण तिनेही माझ्या ग ओठांना प्रतिसाद दिला. आमची हृदय एकमेकात विलीन झाली होती. त्या क्षणी आम्ही दोघांनी एक अपार आनंद मिळाला. तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जणू आयुष्यातील एक नवं वळण मिळालं होतं. शालिनी पुन्हा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करण्यासाठी गेली होती. मी मात्र दिवसभर तिच्या विचारात हरवलो होतो. संध्याकाळी शालिनी स्वयंपाक करत असताना मी आईला बोलवून घेतलं आणि म्हणालो, "आई, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे." आई समोर बसली तेव्हा माझं मन धडधडू लागलं, पण धाडस करून मी तिला सर्व सांगितलं. मी म्हणालो, "आई, मला शालिनीवर प्रेम आहे आणि तिच्याशी मला लग्न करायचं आहे. तिच्या येण्यामुळं आपल्या घरात खूप आनंद वाटला आहे. तुला सुख मिळत आहे. घरात उत्साह आला आहे आणि ती माझी मनापासून काळजी घेते. तिच्या प्रत्येक कृतीत ममतेचं आणि आपलेपणाचं भाव आहे. त्यामुळे मला ती खूप आवडते." माझे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. आईचं मन माझ्या विचारांनी भारावून गेलं होतं. थोड्या वेळाने आईनं शालिनीला आवाज दिला. शालिनी स्वयंपाक करत होती. तिच्या हातात पीठ लागलेलं होतं. ती थोडीशी लाजत बाहेर आली. आईनं तिला प्रेमाने जवळ घेतलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, "माझा मुलगा म्हणतो ते खरं आहे का? त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुलाही तो आवडतो का?" हे ऐकून मी थोडा वेळ थांबलो. शालिनी मात्र लाजून गाल लाल लाल करून खाली पाहू लागली. तिनं काही बोलली नाही, पण तिच्या नजरेतून आणि ओठावर उमटलेल्या हलक्या हास्यातून तिचा होकार स्पष्ट दिसत होता. आईने त्या क्षणी तिच्या डोळ्यातून समाधानाचे अश्रू पुसले आणि म्हणाली, "तुमचं सुख म्हणजे माझं सुख." आईच्या आशीर्वादानं माझं आणि शालिनीचं जीवन जणू उजळून निघालं. आम्ही दोघांनी आईच्या पायाला स्पर्श करून तिचा आशीर्वाद घेतला. आईच्या आशीर्वादानंतर दीपक आणि शालिनीच्या जीवनात एक नवीन आनंदाचा अध्याय सुरू झाला. लग्नाची तयारी सुरू झाली.
दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर दीपकने सर्व कामगारांना एकत्र बोलावले. त्याने आनंदाने जाहीर केलं, माझं आणि शालिनीचं लग्न ठरलं आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. ही बातमी ऐकून बहुतेक कामगार आनंदित झाले. शालिनीच्या मेहनती आणि साधेपणावर तिच्यावर सर्वांचे प्रेम होते. त्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिले. तथापि काही जुने कर्मचारी, ज्यांना दीपकच्या वाढत्या लक्षवेधीबद्दल हेवा वाटत होता, त्यांचे चेहरे उतरले. त्यांनी खालमखाल टीका करायला सुरुवात केली. साहेबांना ही विधवा बाई कशी भावली कोण जाणे. ही गप्पा शालिनीच्या कानावर गेल्या. एक दिवस संध्याकाळी तिने धैर्य करून दीपकला विचारलं, माझ्यामुळे तुमच्यावर लोक टीका करतात, हे बरोबर आहे का? दीपकने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, शालिनी, तुझ्यासारखी प्रामाणिक आणि मेहनती व्यक्ती पाहून काही लोकांना हेवा वाटतो, पण तुझ्या कामाची आणि तुझ्या स्वभावाची कदर करणारे लोक जास्त आहेत. आपण एकत्र आहोत हे महत्त्वाचं आहे. लग्नापूर्वी दीपकने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मेजवानी आयोजित केली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. कंपनीतील काही वरिष्ठ आणि जबाबदारीने काम करणाऱ्या कामगारांना भागीदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. यामध्ये शालिनीचाही समावेश होता. ही घोषणा ऐकून सुरुवातीला विरोध करणारे कर्मचारी आश्चर्यचकित झाले. दीपकने स्पष्ट केले की ही कंपनी फक्त माझी नसून तुम्हा सर्वांची आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी ही कंपनी वाढली. यानंतर बहुतेकांचा विरोध मिटला आणि सर्वजण एकत्र येऊन लग्नाच्या तयारीला मदतीला धावली. दीपक आणि शालिनी यांच्या मोठ्या समारंभापेक्षा साधेपणाला महत्त्व दिले. लग्नाचा दिवस आला. जवळच्या मंदिरात साध्या पद्धतीने 7 पाळ्यांचे लग्न झाले. दीपकची आई आनंद अश्रू ढाळत होती. कंपनीतील सर्व कर्मचारी, शेजारी, आतपेष्टिक उपस्थित होते. शालिनीने पारंपरिक सोनेरी लाल रंगाची साडी नेसली होती. दीपकच्या नजरेत तिच्याबद्दलचे अमाप प्रेम होते. लग्न शुभारंभानंतर घरी सर्वांनी मिळून जेवण केले. जेवणात आईने शालिनीला जवळ बोलावून घेतले आणि तिच्या हातात एक जुना दागिना दिला. बाळा, हा दागिना माझ्या सासूबाईंनी मला लग्नाच्या वेळी दिला होता. आज मी तुला देत आहे. शालिनीचे डोळे पाणावले. लग्नानंतर दीपक आणि शालिनी एकाच छताखाली राहू लागले. शालिनी आता फक्त पत्नी नव्हे, तर कंपनीची एक जबाबदार भागीदार देखील बनली. तिने कंपनीसाठी नवीन कल्पना आणल्या, कामगारांच्या कल्याणासाठी योजना तयार केल्या. दीपक आणि शालिनी यांचे प्रेम दिवसेंदिवस खोल वाढत गेले. एके दिवशी संध्याकाळी छतावर बसून दीपक म्हणाला, शालिनी, तू माझ्या आयुष्यात आल्यासारखीच आता कंपनीतही एक नवीन उत्साह आला आहे. तुझ्या कल्पनामुळे आपल्या पापडांची मागणी आणखीन वाढली आहे. शालिनी हसून म्हणाली, सगळं तुमच्या पाठबळामुळे. तुम्ही मला केवळ पत्नी म्हणून नव्हे, तर एक समान भागीदार म्हणून स्वीकारलं. यापेक्षा मोठं सुख कोणतं? दीपक आणि शालिनी यांनी मिळून केलेल्या प्रयत्नामुळे त्यांची पापड बनवण्याची कंपनी खूप लोकप्रिय झाली. लहान पापड बनवण्याच्या युनिटमधून ती आता एक मोठी ब्रँड बनली. त्यांनी लिज्जत पापड या सहकारी संस्थेप्रमाणे इतर महिलांना स्वावलंबी करण्याच्या दिशेनेही पाऊल उचलले. त्याच्या कंपनीत आता शेकडो महिलांना रोजगार मिळू लागला होता. दीपक आणि शालिनीची ही कथा केवळ प्रेमकथा नव्हे, तर संघर्ष, विश्वास आणि स्वावलंबनाची प्रेमदायी कथा बनली. एका विधवा तरुणीने स्वतःच्या मेहनतीने आपल्या आयुष्याला नवीन दिशा दिली आणि एका यशस्वी उद्योजकाने हृदयाने निवड केलेल्या जोडीदाराला इमानीद्वारे साथ दिली. त्यांच्या प्रेमाने केवळ 2 जणांचेच आयुष्य बदलले नाही, तर सभोवतालच्या अनेक लोकांचे आयुष्य सुखमय केले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.